माझे नाव नितीन सोनवणे, मी धारणगावचा रहिवासी असून आणि इथं MIDC मधील काही घाणेरडं केमिकल आणि वेस्टेज मटेरियल पाटील डॉक्टर नैताळेचे प्रतीक्षित डॉक्टर यांनी त्या कंपनीचा करार करून ते वेस्टेज मटेरियल आणि केमिकल हे आमच्या एरियामध्ये सोडलेलं आहे। त्यांचा गट नंबर 69 असून ते त्यांच्या गटामध्ये टाकतात, पण पावसाळ्याचे दिवस असून या नदी नाल्यांना सगळ्या प्रकारे ते केमिकल वाहिलेलं आहे। इथं बघू शकता हे विहिरी वगैरे सगळ्यांना बारवांना हे काळं पाणी उतरले, त्याच्यामुळे अतिशय शेतीला आणि लहान मुलांच्या आरोग्यावर खूप मोठा परिणाम होत आहे। लहान मुलांना वोमिटिंग, जुलाब असे अनेक प्रकारचे थंडी ताप अशा प्रकारचे आजार होत आहे। तसेच पिकांना सुद्धा या प्रकारचा खूपच मोठ्या प्रकारे त्रास होत आहे। त्याच्यामुळे प्रशासनाने याच्यावर त्वरित कारवाई करावी, अन्यथा कारवाई न झाल्यास आम्ही आंदोलन छाडू। आणि आम्ही यापूर्वी बी 2 वर्षापूर्वी बी ग्रामपंचायतला निवेदन दिलं होतं, तसंच आरोग्य विभागाला पण निवेदन दिलं होतं। मागच्या वर्षी 11/8/2025 रोजी आम्ही सुद्धा निवेदन दिलं होतं, त्याची पोचपावती पण आमच्याकडे आहे, आम्ही ते पण दाखवू। आणि याच्यावर काहीतरी कठोर निर्णय घेऊन कारवाई झाली पाहिजे, हे त्वरित बंद झालं पाहिजे अशी आम्ही विनंती करतो। डॉक्टर पाटील यांच्या 69 ए गट नंबरमध्ये हा जो MIDCतला सगळा वेस्टेज कचरा इथं आणून टाकला जातो। त्या कचऱ्यामुळे इथं पूर्ण दुर्गंधी, वास, आजूबाजूला मजूर काम करत नाही आहे। तर त्या पावसामुळे ते पूर्ण पाणी पाटाच्या शेजारी तुंबून ते पूर्ण विहिरींना आणि नदीला पूर्ण पाणी चालू आहे। हे पाणी पूर्ण आमच्या धारणगाव तळं जे आहे त्या जिथं पाणी जमा होतं तिथं पाणी पोचलेलं आहे, ते पूर्ण पाणी काळं झालेलं आहे। याच्यावरती शासनाने काहीतरी निर्णय घ्यावा, कठोर भूमिका घ्यावी। आम्ही 2 वर्षापासून याचा पाठपुरावा करतो, कोणी आम्हाला याच्यावरती व्यवस्थित असं उत्तर दिलेलं नाही आहे।